नमस्कार. प्लॅनेट मराठीच्या ब्लू रूम वरती आज गप्पा मारायला आले हृदयांतरची टीम आणि जवळ आले कारण हृदयांतर आता हृदय फार जवळ जवळ यायला लागले. 3 दिवसावरती येऊन ठेपलेलं आहे, धडधडते आता तुमचं. तर ही सगळी टीम आपल्या बरोबर आलेली आहे. मुक्ता बर्वे लीड करते, सोनाली खरे आहे, बालकलाकार कृष्णिका शिंदे आणि अमित खेडेकर आहे. तर आपण सगळ्यांशी गप्पा मारूया. स्टार्ट तर तुझ्यापासूनच करावं लागेल कारण ट्विटरवरती आलोय आपण, ट्यूट्यू करत राहणार. तर लोक तर येणारच आहेत, फॉलोअर्स आपल्याला मिळणारच आहेत, काय काय विचारतील. पण त्याच्या आधी माझ्या मनातला एक प्रश्न असा की सुरुवातीत मी तुला अशी प्रश्न करतो कारण एका मुलाखतीत तू असं म्हटलं होतंस की हा सिनेमा जेव्हा विक्रमने तुझ्या आईला दाखवला आणि तू असं म्हणालीस की मी आतापर्यंत अशा सिनेमांमध्ये आईचा रोल वगैरे केला होता, एक वायझेड मध्ये अगदीच 5 मिनिटाचा रोल केला होता. तो इतका जवळचा सिनेमा झालाय तो तुझ्या, म्हणजे ह्याच्यात 2 मुलींची आईचा तू रोल करतेस. हो हो, कारण मला तीच धास्ती होती या सिनेमामध्ये की कसं होतं की अनेक विविध रोल आपण करतो, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं वर्किंग असतं, रोलला अप्रोच करण्याची पद्धत वेगळी असते, प्रत्येक रोलची पण वेगळी असते. पण आईच्या रोलचा टास्क कसा होता की आई असण्याचा अभिनय नाही करता येत असा, त्याच्यात एक काहीतरी वेगळी गोष्ट आहे जी तुमच्यात यावी लागते. आणि दरवेळेस असं नसतं की त्या मुलांचे किंवा मुलींचे लाड करतानाचे सीन असतील आणि मग ती आई दिसेल, असं ते पोर्ट्रेल नाहीये. ती रागावते तेव्हाही आई वाटली पाहिजे, ती मुलांकडनं लांबणं बघते तेव्हाही आई वाटली पाहिजे, ती मुलं नुसती फ्रेम मध्ये तेव्हाही लक्षात आलं पाहिजे की ती आई. त्यामुळे थोडंसं अवघड होतं. आणि आईला जेव्हा फिल्म दाखवली तेव्हा मी विचारलं की बाकी सगळं सोड, हा प्रश्न पहिल्यांदा आला असतं की कशी दिसले, ड्रेसेस कसे, पण म्हटलं मी आई वाटते का ते मला खरं सांग, करा फीडबॅक. कारण ते खूप अवघड होतं. आणि त्याची पहिली कॉम्प्लिमेंट मला हिनी दिली, सोनालीला, कारण आम्ही एकत्र पहिलं स्क्रीनिंग बघितलं. हो, की मी आईला म्हटलं येस, म्हटलं सोनालीचा मला फोन आला कारण मी पटकन मला तिने तेच सांगितलं की मला कौतुक वाटतं. तिने सांगितलं ते परत मी सांगायची गरज नाही, पण तिने मला, मी म्हणलं आई मला बस, म्हणलं तू आईच्या डोळ्यात पाणी. आणि सोनालीचा पहिला फोन, म्हणलं येस हे झालं. म्हणजे आता ते प्रेक्षकांना कसं वाटतंय ते आता आपल्याला कळेल, पण मला जे करायचं होतं ते मी केलंय. सो मला खरंच जवळची आहे ही. पण सुरुवात जी होती सिनेमाची, तुझ्याकडे जेव्हा आली असेल फिल्म, तर तुझ्यासाठी एक वेगळी गोष्ट होती कारण तुम्ही सगळे वेगवेगळ्या ग्रहावरची लोक एकत्र आल्यासारख्या. म्हणजे पुरुषोत्तम करंडक मधले तुम्ही 2 जण, त्याच्यानंतर तू त्याच्या नाटकाचं केलेलं कॉस्ट्युम, म्हणजे वेगवेगळ्या रोल मधनं तुम्ही आलेला. 9 वर्षानंतर तुम्ही दोघं तर एकत्र येत आहे, सुबोध आणि तू. परत सोनाली मध्ये जरा बाहेर गेली होती, फिरायला गेली होती, तिकडनं परत आली. विक्रम फडणीस मराठीतला पहिला दिग्दर्शन करतोय, अशी वेगवेगळी मंडळी. मुळात तुला स्क्रिप्ट जेव्हा तू वाचत होतीस किंवा तुम्ही वाचलेलीस तेव्हा तुला काय वाटत होतं या सिनेमात? एक तर पहिला सिनेमा किंवा पहिली कलाकृती असेल ज्याचं स्क्रिप्ट मी स्वतः न वाचता दुसऱ्याच्या वाचण्यावर हो म्हटलं. विक्रमच्या नरेशनवर मी हो म्हटली, जे मी आयुष्यात कधीच केलेलं नाही आतापर्यंत. कारण माझा विश्वास नाही बसत तेवढा, कारण समोरचा माणूस खूप चतुराईने वाचतो आणि त्या वाचण्यावर भाळून आपण हो म्हणू शकतो. पण त्याने ती इतकी खरंच कन्व्हिन्सिंगली आणि खरी फिल्म वाचली. आणि सुबोधला आणि मला एकत्र नरेशन दिलं. युजली असं होत नाही, एकेका ऍक्टरला घेऊन ते नरेशन दिलं जातं आणि ही फिल्म कशी तुमच्यासाठीच लिहिली आहे असं ते थोडंसं त्या नरेशन मध्ये आपोआप होतं. म्हणजे ते भासवत नाही पण आपोआप होतं. म्हणजे जर उद्या मी आले तुझ्याकडे फिल्म आणि तुला एकट्याला ऐकून दाखवली तर मी ती अचानक तुझ्यासारखी वाचते, तुझ्यासाठी वाचते. सो तसं नव्हतं मुळात. ती फिल्म त्यांनी कोणासाठीच वाचली नाही, ती फिल्म त्याला जी हवी होती ती त्यांनी वाचली आणि ती मला ऐकायला आवडली गोष्ट, त्यामुळे ती फिल्म मी घेतली. आणि तू म्हणजे आम्ही जरी एकत्र काम न केलेली माणसं होतो तरी सेन्सिबिलिटीज मॅच होणार होत्या. हा सगळ्यात महत्वाचा गाभा होता त्यातला. तू आता ते बॉलिवूडचं जे म्हणत होतीस, हे सगळे बॉलिवूडची लोक आहेत, शामक आहे किंवा विक्रम आहे, सगळे मराठीमध्ये येतात, ऋतिक पण आहे. एक प्रश्न पहिलाच तुझ्यासाठी आलाय तुला बघून की मुक्ता हे सगळं ठीक आहे, तू बॉलिवूड मधल्या लोकांबरोबर त्यांना सगळ्यांना मराठीत खेचून आणलं, पण तुझा बॉलिवूड मधला आवडीचा हिरो कोण? आवडीचा हिरो ओके, मला इरफान खान खूप आवडतो ऍक्टर म्हणून, मी फॅन आहे त्याची. आणि रोमांससाठी मला शाहरुख खान खूप आवडतो. आणि आणखीन यादी बरीच आहे हिरोईनची. जो तुझा थोडा हे पण झाला ट्रेलरला तो बघितलं. आणि रणवीर सिंग पण मला खूप आवडतो आणि ऍक्ट्रेसेस पण खूप आहेत ज्या मला आवडतात, पण हिरो मात्र हे आहेत. सुरेश, तुला मला प्रश्न विचारायचा आहे की एक अभिनेत्री आपण असतो, खूप चांगल्या सुंदर सुंदर फिल्म्स करतो, त्याच्यानंतर थोडासा एक ब्रेक घेतो, त्याला काही वेगळी कारण असतील, जे काय असतील ती कारण, त्याच्यानंतरचा एक कमबॅक म्हणून एक परफेक्ट मूवी असते असं वाटतं?
मी कमबॅक असं म्हणलं नाही, नाही, म्हणजे मी की बाबा- थोड्या दिवसांसाठी, बरोबर आहे तुझं म्हणणं, की मी गेले होते, पण त्यानंतर मी जी फिल्म केली होती ती होती ऍक्च्युअली 7 रोशन विला, ज्याच्यामध्ये मी एका नेगेटिव्ह भूमिकेमध्ये बरोबर, होते. बरोबर. आणि मी बेधुणे 10 नावाची सिरियल केली होती, जी सुनील बर्वे आणि मी बरोबर. सिंगल पेरेंट्स. तर मला असं वाटतं की ही कमबॅक फिल्म अशी नाहीये, पण येस मी ज्या काही निवडक गोष्टी करते, आणि आता माझ्यावर अनेक जबाबदाऱ्या पण आहेत, सो त्या सांभाळून जेव्हा करायला लागतं तेव्हा सो मला ही फिल्म डेफिनेटली अशा गोष्टीसाठी आवडली की जसं मुक्ता म्हणाली की काय असतं ना, एखादा रोल जेव्हा सपोर्टिंग रोल असेल तेव्हा डिरेक्टर नेहमी सांगतात तुमचा रोल तुमच्या हिशोबाने, जसं ती म्हणाली तसं. पण तसं विक्रमच्या बाबतीत झालं नाही. तेव्हा त्याने जेव्हा ती फिल्म ऐकवली तेव्हा आम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक सकट ऐकवली होती, जेव्हा नरेट केली, जेव्हा मला त्याने नाही होत करेक्ट सगळ्या गाण्यांसोबत गाणी, बॅकग्राऊंड स्कोर, आणि तो ज्या पॅशनेटली सांगत होता किंवा तो जो रोल ज्या प्रकारे हा विषय जातोय, ज्याच्यामध्ये मुक्ता, सुबोध आणि ह्या 2 मुली ज्या सिच्युएशन मधनं जात आहे, आणि त्यामध्ये हे कॅरेक्टर कशा पद्धतीने एक फ्रेशनेस आणण्याचा प्रयत्न करते, किंवा कशा प्रकारे या फॅमिलीच्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा एक कुठेतरी स्माईल आणण्याचा प्रयत्न करते, काहीतरी एक ऍडवाइस करायचा. तर ती एक ओव्हरऑल ती जे कॅरेक्टर होतं ते मला कुठेतरी छान वाटलं, की आतापर्यंत मी जे मी केलंय त्याच्यापेक्षा थोडं वेगळं वाटलं, आणि मला असं वाटतं की हे करताना मला मजा येईल आणि हे नक्कीच लोकांच्या लक्षात राहील असं ते तिचं कॅरेक्टर आहे. सो मला खरंच खूप आवडलं की मग त्यावेळी लेंथ काय दॅट डझंट मॅटर असं मला वाटतं. त्यामुळे बोलता बोलता एक सुकन्याचा प्रश्न असा आलाय तुम्हाला दोघींना, थोडासा कोचक आहे, म्हणजे तो प्रत्येक मुलीला असं वाटतं. त्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही सिनेमा मुक्ता किंवा तू सिनेमा एक चांगल्या कथेसाठी किंवा याच्यासाठी निवडला, पण दुसरी गोष्ट अशी पण होती का की चांगले चांगले ड्रेस पण घालायला मिळतील, आपला फॅशन डिझायनर डिरेक्टर आहे, तर ते जे होत नाही फारसं मराठीमध्ये. काहीतरी फार जेन्युइन प्रश्न विचारला आणि नॅचरल आहे, त्याचा पुरेपूर आम्ही म्हणजे दोघींनी खूप आनंद घेतला. आज पहिला प्रमोशन इव्हेंट असेल ज्यात मी काहीतरी घरातलं घालून, अदरवाईज मी घरचं आहे ना, मी आता लेबल शिवाय बाहेर पडत नाही विक्रम फडणवीस. सुकन्या अगदी चांगला प्रश्न विचारलाय. आणि आम्हाला खरंच असं वाटत होतं की म्हणजे जे दिवाळीचे वगैरे सिक्वेन्स होते तर मला असं वाटायचं की अरे आता आज आपण काय कपडे घालणार आहोत की नाही, काय कॉम्बिनेशन असणार आहे. तो इट वॉज लाईक, पण त्याच्याबरोबर सीनमध्ये असं नाही एक्झॅक्टली तेच सांगतोय की सीन मध्ये कुठेही प्रकारे असं फॅशन शो केलाय असं वाटत नाही. ते घरातले कथेच्या गरजेप्रमाणेच होते. म्हणजे इनफॅक्ट हिचं तर तसं होतं, पण माझं एक खूप मॉडर्न कॅरेक्टर दाखवलंय आणि ती वर्किंग वुमन आहे वॉट एव्हर. तर मला असं वाटलं की कदाचित स्वँकी क्लोथ वगैरे असतील काहीतरी फॅशनेबल, पण नाही, जसं एक मॅरेज काउन्सिलर असेल त्याप्रमाणे किंवा मित्रमैत्रिणींना भेटायला जाताना जसे नॉर्मल कपडे घाले तसेच तिने घातलेले आहेत. आणि इव्हन आय थिंक मुक्ताने पण. येस येस, आपण बाकीच्यांना पण आणूया चर्चेमध्ये. तुझ्यापासून सुरुवात करतो की इतके सगळे आपण स्ट्रगल करत असतो, अनेक सिरियलमध्ये काम करत असतो, नाटकातनं भूमिका करत असतो, असा सिनेमा मिळणं आणि त्याच्यामध्ये एक वेगळी भूमिका करायला मिळणं हे कितपत तुझ्यासाठी महत्वाचं असतं ऍज अ ऍक्टर, स्ट्रगल ऍक्टर करत असताना आपण तुला महत्वाचं काय वाटतं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा सिनेमा एक खूप लर्निंग कर्व म्हणता येईल माझ्यासाठी होता. कारण ज्यांचे सिनेमे पाहून, ज्यांचं काम पाहून आपण काहीतरी शिकण्याचा नेहमी प्रयत्न करतो, ते सगळे कलाकार या फिल्ममध्ये आहेत. हिंदीतले असू देत किंवा मराठीतले असू देत, सुबोध दादा, सुनाईताई किंवा मुक्ताताई, पण सगळेच जण. सो त्यांच्याकडनं प्रत्येक सीनमध्ये किंवा आम्ही सोबत सीन करताना पण वगैरे खूप शिकण्याचा पण प्रयत्न मी या सिनेमातनं केला. मला पहिला सीन आठवतो जो मुक्ताताई बरोबर आम्ही हॉस्पिटलमधला सीन करत होतो, आणि एक असतं ना की अरे बापरे एवढी मोठी ऍक्ट्रेस आहे आणि मला तिच्याबरोबर आता पहिला सीन करायचा आहे, पण तिने खूप कम्फर्टेबल करून टाकलं पहिल्याच भेटीत. चल ना आपण वाचूया सीन, चल ना एकदा झालं, 2दा झालं, 3दा झालं. ते मे बी ती तिच्यासाठी करत होती, पण मला त्या प्रोसेसमध्ये खूप कम्फर्टेबल वाटत गेलं. आणि कुठेच तिने पण असं जाणवून नाही दिलं की खूप मोठी स्टार आहे आणि आता तुझ्याबरोबर काम करते, असं कधीच काही वाटलं नाही. शी मेड इट व्हेरी कम्फर्टेबल. खूप लर्निंग प्रोसेस त्याशी ती शिकवते, खूप गोष्टी शिकण्यासारख्या. बरं, तुझा एक्सपिरियन्स कसा होता? कारण तुझे सगळे सहकलाकार असं म्हणतात की तू खूप बडबड करतेस, तू गप्पा मारतेस सेटवर. नाही, ही अबोल आहे का? काहीच बोलत. प्रश्न म्हणजे काय म्हणजे असा हा तुझ्यावरचा आरोप आहे की तू अबोल आहेस का खरं आहे की तू खूप बडबड करतेस त्यामुळे सेटवरचं वातावरण खूप चांगलं राहिलं तुझ्या? आवाज पहिल्यांदा ऐकेल. आणि किती वेळाचा इंटरव्ह्यू आहे आपला, म्हणजे आधी आपण तुम्हाला तिघांना प्रश्न विचारून घ्या आणि शेवटचा पूर्ण
कसा होता तुझा एक्सपिरियन्स या सगळ्यांबरोबरचा, या सगळ्या दिग्गज लोकांसोबतचा? करेक्ट. एक्सपिरियन्स खूप चांगला होता. खूप छान छान काय काय शिकायला मिळालं मला. विक्रम सरांकडनं खूप छान शिकायला मिळालं. ते दिग्दर्शक म्हणून त्यांची पहिली फिल्म आहे, ॲज अ ॲक्टर म्हणून माझी पहिली फिल्म आहे. सो खूप मजा आली. त्याच्यानंतर मुक्ता मावशी, सुबोध दादा, सोना मावशी, अमित काका, मीना आजी, हा सगळे ऑल ॲक्टर्स, त्यांच्या सगळ्यांकडनं खूप शिकायला मिळालं. मुक्ता मावशीचं एक प्रसंग असा होता की तिला ताप आलेला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही फरामॅनचं गाणं त्या कोरिओग्राफ करायला येणार होत्या आणि ती उभीही राहू शकत नव्हती. तरी दुसऱ्या दिवशी तिने ते पूर्ण गाणं भर तापात केलं. तर ते तिच्याकडनं मला शिकायला मिळालं. त्याच्यानंतर सुबोध दादा, कट्यार काळजातमुळे त्यांनी किती म्हणजे डिरेक्टर म्हणून ते किती चांगले ते आपल्याला कळलंय. पण सेटवर विक्रम सरांचं नेहमी ते ऍज अ डिरेक्टर म्हणून ऐकून घ्यायचंय, कधीच स्वतःचं सजेशन द्यायचं नाही. आणि सोना मावशीचं तर सांगायलाच नाही पाहिजे. ती जेव्हा ती जेव्हा सेटवर आली तेव्हा ती माझ्याशी असं वागत होती जसं काही आम्ही एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतोय. सो तिने कधीच ऍटिट्यूड, तर तिचा ऍटिट्यूड तिने कधीच नाही दाखवला. अमित काकाचं म्हणजे आमचं फर्स्ट शूटिंग जेव्हा हृदयांतरचं सुरू केलं, फर्स्ट डेचा फर्स्ट शो माझा अमित काका बरोबर होता. सो तेव्हा पण त्याने पण बरंच काय काय गाईड केलं. सो खूप मजा आली. आणि ते दत्तू नावाचे स्पॉट बॉय होते त्यांच्याबद्दल नाही सांगितलंस? ते कुठेतरी स्पॉट बॉय असे काय, अच्छा ते त्यांच्याबद्दल तुला आठवत नसेल कदाचित, ते असतील तेव्हा तू तुझं शूटिंग नसेल, गप्पा मारत नसेल तू त्यांच्याशी. ठीक आहे, म्हणजे तुला खूप चांगला अनुभव आहे, डीओपी बद्दल खरं हृदयांतर झालंय तुझं. पण मुक्ता कसं आहे की आपण एखाद्याला फॅशन डिझायनर म्हणून बघत असतो बॉलिवूडमध्ये आणि तो एक डिरेक्टर म्हणून आपल्या समोर येतो. तुला जाणवलं त्याच्यातलं डिरेक्शन काय वेगळं पडा त्याच्यातलं? मला आता तो डिरेक्टर म्हणून फारच इम्प्रेसिव्ह वाटलं. मला खरं तर सुरुवातीला जेव्हा विक्रम फडणीसकडनं फोन आलाय, असं जेव्हा मोनिकाने सांगितलं की विक्रम फडणीस फिल्म डिरेक्ट करणार आहे, तेव्हा आधी मला एरर आला ऍक्च्युली. विक्रम फडणीस म्हणजे डिझायनरच नाही गं असं मी विचारलं. हो म्हणलं अच्छा ओके. मग मला लक्षात आलं की बहुतेक तो 25 वर्षाचं करिअर आहे एवढं घवघवी. म्हणलं त्याचा सिनेमा म्हणजे असंच काहीतरी त्याच्या क्षेत्राशी रिलेटेड असेल. सो त्याला एक मॉडेल लुकिंग मुलगी हवी असेल जी डेफिनेटली मी नाहीये. म्हणलं ओके बरं मी येते भेटायला. असं म्हणून मी भेटायला गेले. मग त्यांनी मला विचारलं हा मग काय केलं आधी, कसं काय वगैरे. म्हणलं अच्छा म्हणजे डेफिनेटली आपण नाहीच म्हणजे नाहीच आता काही नाही, त्यांना माहित पण नाही मी काय केलंय वगैरे. म्हणलं आपण निदान काहीतरी गुगल केलं असतं आधी. हा मी गुगल केलं असतं आधी की आता कोण भेटायला येते बरं, मुक्ता बरोबर काय नाव काय काम केलंय काय आता बघत होता. अच्छा हो का, मग कुठचे फिल्म्स केले हे का ते का. मग मी निघाले मोनिका म्हणलं चल बाय निघते मला प्रयोग आहे. म्हणलं आता हा काय फोन येत नाही आपल्याला, ते काय नाही कुठची काम बघायला. आणि फोन आला की नरेशन कधी देऊया. म्हणजे झालंच आवडलीस तर तुला फिल्म आवडली तर करायची. मी शूटिंग संपल्यानंतर काही दिवसांनी विक्रमला विचारलं, म्हणलं तू इतकं वर्ष काम केलंयस. म्हणलं आता आम्ही पण हे शिकलोय की ज्याला भेटायला जायचं त्याचं नाव गुगल करून आपण जातो आणि आधी काय केलंय बघतो. म्हणलं तुझं तर मी काम पण आधी बघितलं होतं, पण मी बघत होतो की माझी समायरा जोशी तू आहेस. ओके. सो त्याचा डिरेक्टर मला तिथपासनं पहिल्यांदा मला कळला नाही आणि नंतर सेटवर गेल्यावर डेफिनेटली कळला. कारण ज्या पद्धतीने त्याने नरेशन दिलं होतं हे एक जिथे तो जिंकला होता आणि त्याला खूप जास्त क्लॅरिटी आहे त्याच्या फिल्मची. म्हणजे त्याला 1 ते 10 मध्ये आपण 10 गोष्टी दिल्या ना तर त्याला माहिती असतं की या 10 मधली माझी 7 आहे, या 10तली 1च आहे, त्यामुळे तू पुढचे 9 करूच नकोस. आणि या 10तली 1ही नाहीये, मला अजून 12 करून दाखव. हे खूप कमी लोकांना कळतं कारण पहिल्यांदा डिरेक्टर होत असतो आणि जेव्हा आता फिल्म नाही आपल्याकडे, आपण डिजिटलवर काम करतो, त्यामुळे जेवढं समोरचा ऍक्टर करेल तेवढं करून घेतात. त्यांनी एकदाही जास्तीचं शॉट एकाचही घेतलं नाही. त्याला हवं तेवढं मिळालं की तो शांत व्हायचा आणि माझ्यासाठी एखादा करूया पण मला मिळालं असं तो सांगायचा. तो परफेक्ट. पण तुमच्या बोलण्यात नाही माझ्या प्रश्न निर्माण झाला, कारण तुम्ही बोलताना नेहमी असं म्हणताय की त्याने आम्हाला नरेशन दिलं तेव्हाच गाणी ऐकवली होती. ही इतकी क्लिअरिटी असावी मराठी सिनेमा सध्या असं म्हणजे वाटतं तुम्ही, म्हणजे ठीक आहे काही नाळामध्ये 50-40, 60-40 असं असू शकतं, पण हेच जर त्याचं बांधकाम त्याने इतकं पक्क तेव्हाच केलं होतं तुम्हाला पुढचा सिनेमा दिसत होता. असं तुम्हाला बाकीच्यांबद्दल वाटतं जे तुम्हाला नरेट करायला येतात किंवा जे तुमच्याकडे सिनेमा घेऊन येतात? मला असं वाटतं स्क्रिप्ट लेवलला तर ते डेफिनेटली असायला पाहिजे. आणि मला आनंद याचा झाला की जी फिल्म त्यांनी ऐकवली त्याच्यात तो पुढे गेला फिल्म बांधताना.
म्हणजे तो तिथे त्यांनी थांबवून नाही ठेवलं स्वतःला. ती आता फिल्म जेव्हा मी बघते तेव्हा मला वाटतं की अरे ही त्याच्यापेक्षा आणखीन काही टक्के पुढे गेली. पण बेसिक स्ट्रक्चर, बेसिक फिल्म, बेसिक इमोशन्स, प्रत्येक सीनचा ग्राफ त्याला माहितीये आणि इतकी क्लॅरिटी असेल तर प्रत्येक डिपार्टमेंटला काम करणं खूप सोपं जातं. आणि सगळे डिपार्टमेंट्स म्हणजे फक्त ऍक्टर्स नाही म्हणते मी, टेक्निशियन सुद्धा एका नोटवर काम करत होते. त्यामुळे खूप सोपं जातं ना काम सुरू करायला किंवा करायला. त्यामुळे मला पण सुगाली तुला विचारायचं, कारण तू एका मुलाखतीत असं म्हणाली होतीस की मला लहान भूमिका असली तरी काही हरकत नाही, पण ती तगडी असली पाहिजे आणि ती तशी मला मिळाली. पण असंही होतं खूपदा, आणि आता तिच्या बोलण्यात आलंय तरी पण तुला मला विचारायचं की अनेक नरेशन करताना आपलं खूप सुंदर सुंदर सांगतात की हे असं आहे ना, हे पण ते तसं दिसत नाही सिनेमामध्ये डिरेक्ट करताना, किंवा डिरेक्टर गोंधळलेला असतो. ह्याच्यामध्ये असं आहे की जो लेखक आहे तोच डिरेक्टर आहे. हे तसंच्या तसं तुम्हाला जाणवत होतं की बाबा याने आम्हाला सांगितलं या रूम मध्ये इथनं बसून हा दरवाजा उघडून हा तसा जाणार आहे, हे तसंच्या तसं सेम वाटत होतं. म्हणजे तू जे म्हणतोस ना की छोटी भूमिका, ते मला तेव्हा ती भीती होती. सी देन अल्टिमेटली इट इज रिस्क. तुम्हाला ती रिस्क घेतलीच पाहिजे. पण तो सब्जेक्ट एवढा छान होता, विक्रम फडणीस हे नाव एवढं छान होतं, आणि त्या पॅशनेटली त्याने जी फिल्म ऐकवली होती, रादर तो जो सब्जेक्ट होता तो मला इतका भावला होता की मी म्हटलं ठीक आहे चालेल आपण बघूया. कारण की डेफिनेटली इट्स अ रिस्क की तुम्हाला जो रोल ऐकवलाय तो लेंथ वाईज तेवढा मोठा नाहीये, त्याचं नंतर एडिट टेबलवर इकडे तिकडे आणखी काय होईल तुम्हाला कल्पना नसते. पण थँकफुली त्याने जे ऐकवलं ते तसंच्या तसं स्क्रीनवर दिसतंय. आणि आय एम व्हेरी हॅपी की तो अशा लोकांमधला नाहीये की ज्याच्यामध्ये तुम्हाला ऐकवण्यात एक येतं आणि अल्टिमेटली जेव्हा तुम्ही फिल्म बघता तेव्हा काहीतरी वेगळंच आलेलं असतं. ती फिल्म त्याने ह्याच्या आधी कदाचित 100 वेळा 200 वेळा तुझ्या डोक्यात बघितलेली होती, आणि ती फक्त आम्हाला आमचे ठोके त्याला असे जिक्सॉ पझल मध्ये टाकतात तसे टाकायचे होते बस. मुक्ताला एक प्रश्न आला, इंटरेस्टिंग आहे, कृणालचा प्रश्न आला की मुक्ता आम्हाला या सिनेमामध्ये ऋतिक रोशन सोबत तुझा डान्स बघायला मिळणार. एडिट झालं नसेल तर कदाचित नाही, ऋतिक रोशन बरोबर नाही. पण तो अनुभव कसा फारच छान होता. नाही, तो त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स मध्येच दिसला गमतीचा भाग सोडता मनापासून सांगते खरंच खूप छान होता. आणि कारण इतका एकतर इतका चिकणा हिरो बरोबर आहे, सो फार आडेवाडे न घेता खरं उत्तर पटकन द्यावं. तर त्याचं एक फॅसिनेटिंग एक शिल्पासारखा दिसतो तो, ग्रीक शिल्प दिसतं ते असं, आणि ते प्रत्यक्षही तसंच दिसतं. अरे बापरे, हे डीआय नंतरचा तो ऋतिक तसा नाही, हा खरा ऋतिकच असा आहे जो मी डोळ्यांनी डीआय न करता पण तसाच दिसतोय. मग ते ओसरला सगळा बहर, आणि मग आम्ही ऍक्च्युअल काम करायला घेतलं. आणि प्लेझंट सरप्राईज तिकडे होतं की काम करताना तो एक नॉर्मल को ऍक्टर होता, की ही रिॲक्शन ओके का, हे असं करूया का, ते तसं करूया का, डिस्कशन, मग शॉर्ट बघणे, त्याच्याविषयीची उत्सुकता, मग दुसऱ्यांना कसं वाटतंय हे मला खूप छान वाटलं. ते खूप ह्युमन झालं, आणि त्यामुळे तो ऋतिक रोशन म्हणूनच आहे त्यामध्ये, पण त्यात तो जो काही प्लेझंट दिसेल किंवा त्यात जो काही ऍक्ट दिसेल तो त्यामुळे दिसेल की त्यांनी खूप ऍक्टर म्हणून मनापासून काम केलंय. त्यामुळे खूप मजा आली, जास्त वेगळा एक्सपिरियन्स. तुझा काय एक्सपिरियन्स असं वगैरे झालं? खूप झालं. तो आला समोर तेव्हा तुझी खरं बोलती बंद झाली असेल? नाही, कारण की पहिले विक्रम सर आम्हाला ऋतिक सरांच्या व्हॅनिटीमध्ये घेऊन गेले, मला आणि तुला माहिती होतं तोपर्यंत तुला काम करायचं त्यांचं? हो, काम करायचं माहिती ना, स्क्रिप्ट सगळी ऐकवली होती, त्याच्यामुळे तेव्हाच कळलं होतं की आपल्या फिल्ममध्ये ऋतिक सर असतील असं. म्हणून मला आणि माझ्या छोट्या बहिणीला म्हणजे ती दाखवली निष्ठा, आम्हाला दोघांना व्हॅनिटीमध्ये घेऊन गेले. आणि व्हॅनिटीमध्ये गेल्यानंतर सर असे बसले होते आरशासमोर, आणि त्यांचं काहीतरी नंतर जॉब चालू होता, आणि त्यांचं झालं. मग विक्रम सर म्हटले की ह्या आमच्या 2 मुली आहेत, त्या नित्या नायशा त्यांचं नाव आहे, फिल्म त्यांचं असं इंट्रोड्युशन करून. मग त्यांनी आणि विक्रम सरांनी जस्ट आमच्या आधीचे जे रफ एडिटिंग झालेले सीन होते ते ऋतिक सरांना दाखवले होते. आणि मग तेव्हा ऋतिक सर आम्हाला दोघांना म्हटलेले की मी तुमचे आता जस्ट सीन बघितलेत आणि आता मलाच तुमच्याकडनं शिकायला पाहिजे. असं बोलल्यानंतर मी आणि निष्ठा एकमेकांकडे असे बघतोय, परत त्यांच्याकडे बघतोय, म्हणजे ते आपल्याशीच बोलतायत हे. आणि मग त्यांनी विचारलं नाव काय, तिने सांगितलं निष्ठा. मला विचारलं, म्हटलं तृष्णिका. तर जनरली तृष्णिका म्हटल्यावर पटकन कोणी 4 वेळा काय काय काय, तर मग ऋतिक सरांनी पटकन ते दुसऱ्या सेकंदला तृष्णिका काय, नाईस नेम असं त्यांनी केलं. आणि त्यांनी सेकंड करायला हात पुढे केला, मग मी हात दिला. आणि तेव्हा जे माझं काय चाललं होतं हाताशी की
आपण त्यांना भेटलोय, ते आपल्याशी बोलतायत, तोपर्यंत ठीक होतं. मग ते आले, सीन केला त्यांनी, कॅमेरा लागला, सगळं विक्रम सरांकडनं जाणून वगैरे घेतलं आणि तो आमचा सीन झाला. आणि त्याच्यानंतर जिथे मॉनिटर लागला होता तिकडे सर गेले आणि सरांनी तो सीन बघितला झालेला कसा झाला होता. आणि मी तिथे बाजूला उभीच होते आणि उठले सर आणि त्यांनी मला जवळ घेतलं की खूप सुंदर झाला आहे सीन. तेव्हा मला वाटलं की यार आपण म्हणजे हृदयांतरमुळे आपल्याला काहीतरी करायला मिळतंय, काहीतरी वेगळं करायला मिळतंय. आणि त्याच्यानंतर बरं तिथे नाही थांबलं. 1 मार्चला आम्ही ऋतिक सरांबरोबर सीन शूट केलेला. या वर्षीच्या की नाही आता अजून 1 वर्षाचं बाकी आहे तुझं सांगायचं. म्हणजे 1 मार्चला आम्ही ऋतिक सरांबरोबर शूट केलेलं आणि 28 मेला आमचा ट्रेलर लॉन्च झालेला. आणि मग ते 28ला आले. बॅकस्टेजला मी, सोना मावशी, सुबोध सर आम्ही सगळे उभे होतो. ते आले आणि ते बोलले हॅलो. हॅलो सर. ते म्हटले तृष्णिका राईट. तेव्हा मला झालं की किती कालावधी गेलाय तरी त्यांच्या डोक्यात पूर्ण नाव बसले. सो तेव्हा खूप छान वाटलं, मस्त वाटलं मला की हृदयांतरमुळे आपल्याला काहीतरी करायला मिळतंय, आपण काहीतरी करतोय जे आपल्या आयुष्यावर लक्षात. खूप चांगला एक्सपिरियन्स, खूप मोठा एक्सपिरियन्स. पण नुकतं हे खूप कसं आहे म्हणजे तुझ्यासाठी की एका लेवलला तुझ्याकडे एक नाटक आहे कोड म्हणतो जे टोटली वेगळं आहे. हृदयांतर सारखा सिनेमा मस्त चाललंय तुझं, म्हणजे तुला अशा वेगवेगळ्या भूमिका करायला मस्त चाललं की असं तुला छान चाललंय, खूप छान चाललं. आणि परत कसं आहे की नाटकाला बुकिंग पण खूप चांगलं आहे जे मोस्टली आज सध्या येत नाही. त्यामुळे ह्याचंही बुकिंग चांगलं होऊ दे. होणार. मला आतापर्यंतचा पूर्व इतिहास बघता मला असं वाटतंय की मी काम क्वांटिटी वाईज खूप नाही केलं, पण जे केलंय ते लोकांनी भरभरून त्याला प्रतिसाद दिला आणि प्रेम दिलं. अगदी मोजण्या इतकेच सिनेमे आणि मोजण्या इतकेच नाटक आहेत, पण ती सगळी मोजता येतात एवढी लक्षात राहिली. सो मला असं डेफिनेटली वाटतं की हृदयांतर त्यातलाच एक पुढचा सिनेमा आहे की जो नक्की लक्षात राहील आणि लोक बघतील. असाही एक हा वादाचा विषय होऊ शकतो, पण याचं उत्तर कोणी देऊ शकतं. पण असं अनेक मराठी इंडस्ट्रीमधनं म्हणा किंवा समीक्षकांनी म्हणा किंवा पत्रकारांनी आणि असे इश्यू काढले की असे काही प्रश्न काढले याच्यामध्ये चुकीचे पण असू शकतात किंवा बरोबर. पण तो एक प्रश्न असा आहे की विक्रम फडणीस हे बॉलिवूडमधलं नाव असल्या कारणाने बॉलिवूडमधल्या लोकांना त्याला पटकन ऍक्सेप्ट करता आलं, पटकन ते तिकडे आलं. असं प्रत्येकालाच करता येईल असं नाहीये. त्यामुळे सुद्धा या गोष्टीची जाहिरात फार जास्त झाली, मग ती जाहिरातच करण्यात आली अशाही काही जणांचा सूर. त्याच्यामध्ये काय म्हणायचं? मी प्रेस कॉन्फरन्समध्ये पण म्हटलं होतं, विक्रमला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरच मी दिलं होतं की मला असं वाटतं की ती सगळी मंडळी आली यांनी सिनेमाला पाहायला डेफिनेटली झाला, त्याचा गवगवा झाला. कारण शाहरुख खान, ऐश्वर्या राय, ऋतिक रोशन का नाही होणार गवगवा, आपले सगळे लाडके ऍक्टर्स आहेत ते. पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की तो 25 वर्ष तिकडेच काम करतोय आणि ते सगळे त्याचे मित्र आहेत. उद्या मी जर काम सुरू केलं, जे करतेच आहे, प्रोडक्शन करते, तेव्हा जसे पहिल्या शोला स्वप्नील जोशी येतात, अंकुश चौधरी येतात, सई तामणकर येते, कारण हे माझे मित्र आहेत. बरोबर. ते प्रोपोगंडा करायला येत नाहीत किंवा ते म्हणून ट्विट्स करत नाहीत किंवा म्हणून ते कुठच्या ठिकाणी सोशल मीडियावर देत नाहीत की हिचं नाटक बघा किंवा सांगत. पण तसं आता उद्या जर मी काही नवीन केलं तर ही सगळी मंडळी माझ्या पहिल्या प्रयोगाला शुभेच्छा द्यायला असतील. विक्रम असेल ते आपल्या प्रॉडक्टला म्हणजे विकणं हा शब्द चुकीचा वाटतो, पण आपल्या प्रॉडक्टला एन्डोर्स करायला हरकत काय? त्याचा वापर मी काळ हा जाहिरातीचाच आहे आणि प्रेक्षकांपर्यंत जोपर्यंत आम्ही पोहोचत नाही तोपर्यंत त्यांना तरी कसं कळणार की आमचं काहीतरी नवीन येतंय. आता आज आपला जो इंटरव्ह्यू चाललाय आणि लोक लाईव्ह बघतायत तितक्या लोकांपर्यंत मी आता पोहोचतीये. सो त्याचं नक्की हे झालं आणि ही सबटायटल्ड फिल्म आहे, त्यामुळे अमराठी लोक पण ही बघणार आहेत. त्यामुळे ज्या हिंदी स्टार्समुळे याच्याकडे लक्ष गेलंय लोकांचं आणि याच्या प्रोडक्शन विषयी पण खूप बोललं जात आहे सिनेमाच्या की ती बॉलिवूडिश दिसतीये, तर काय हरकत आहे. म्हणजे जर ती लोकांना छान प्लेझंट वाटतेय, जास्त बजेटची वाटतेय आणि तसा प्रयत्न केला नाही, जर तो मुलगा इतकी वर्ष तिथेच काम करतोय आणि त्याची नजरच ती आहे आणि एका डिझायनरची नजर आहे, त्या नजरेने तो स्वतःच्या प्रॉडक्टकडे बघतो आहे, म्हणजे त्याच्या फिल्मकडे बघतो आहे, तर ती सुंदर दिसणारच. आणि त्याकरता जर लक्ष वेधलं जात असेल आणि त्या कारणाने लोक थिएटरमध्ये येऊन जर एक चांगली गोष्ट घेऊन बाहेर जाणार असेल तर काय हरकत. काय तुला एक प्रश्न आलाय की कारेदुरामध्ये तुझी भूमिका जरी लहान असली तरी तू उठून दिसत होतास, म्हणजे प्रत्येक सीन मध्ये तू उठून दिसत होता. ऍज अ ऍक्टर म्हणून ते तुला विचारतोय की तोही स्वतः एक अभिनेता आहे स्वप्नील म्हणून. तो म्हणतोय की एक ऍज अ अभिनेता म्हणून जेव्हा आपण आपल्या मोठ्या अभिनेत्याबरोबर किंवा तो सुबोध भावे म्हणत असेल त्याच्याकडे तुम्ही बघत असताना तुम्ही काय शिकत असता, त्याच्याकडनं काय घेत असता? मला वाटतं प्रत्येक गोष्टच मग ती डायलॉग डिलिव्हरी असेल किंवा एखादा सीन करताना त्याच्यातले बारकावे असतील
आणि त्यांनी केलेला जो अभ्यास आहे त्या सीनच्या आधीचा तो मला वाटतं ते सीन करताना दिसतोच आपल्याला आणि ती प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडनं शिकण्यासारखी असते. सो असं एक गोष्ट कुठली तरी स्पेसिफिक सांगणं कठीण आहे. पण माझा पर्सनल असा प्रश्न आहे की तुम्ही ऍज अ म्हणजे शिकताना ऍक्टर म्हणजे त्यांच्या बरोबर असताना तुम्ही डोकं खाता भयंकर खूप प्रश्न विचारता खरं असं होतं. कारण काही जण असतात जे मेथड ऍक्टिंग करत असतात आणि खूप सारं मुक्ता सांगणार खूप प्रश्न विचारत असतात आणि काही जण किंवा शांत बसून सुद्धा बघत असतात. तू कशातला आहे? त्याच्यातला मी होतो जो कायमच शांत असतो. म्हणजे ऑब्झर्व करण्याचा जास्त शिकण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. पण हा जर ऍक्टर असेल तर मला त्याला सांगायचंय की असं नाही की आपल्या सिनियर ऍक्टरकडनं शिकता येतं, आपल्या बरोबर काम करणाऱ्या प्रत्येकाकडनं शिकता येतं. जसं की या मुलींचं काम बघताना पण खूप शिकतात, कारण त्यांना अजून माहित नाही की त्या किती चांगलं काम करतायत आणि जितकं ते माहित नसतं स्वतःला तितकं ते जास्त चांगलं बाहेर येतं. पण हे खरं आहे का? कारण की पहिल्यांदा काम करत असतात किंवा पहिल्यांदा इतका मोठा रोल करत असतात ऍज अ ऍक्टर म्हणून मुक्ता मला सांग की तुम्हाला दडपण जास्त येत असतं त्यांना येत नसतं. दडपणपेक्षा त्या सहज करून जात असतात. पण त्या सहज करतात आणि मी असं रिव्हिजिट करते की हे सहज मी किती वर्षापूर्वी केलं असेल कदाचित आणि ते सहज मला परत करायचं असेल तर मला काय करायला लागेल. जसे नवीन सिनेमे मी बघते आणि नवीन पहिल्यांदा काम करणाऱ्या मुलांचं काम मी बघते, हिरो हिरोईनचं सुद्धा, ते मला वाटतं की हे मला जास्त का आवडते, काय फ्रेश आहे. ह्याचं काम करताना ह्याचं काम बघताना पण मी शिकले की ह्याच्यात फ्रेश काय आहे, तो कसा अप्रोच करतोय. तर तो जर ऍक्टर प्रश्न विचारत असेल तर त्याला मी नक्की सांगेन की तू सिनियर ज्युनियर नाही, तू समोरच्या प्रत्येकाकडनं शिकू शकतोस, जे मी प्रत्येकाकडनं शिकले. तुम्हाला सगळ्यांना असा प्रश्न विचारायचा आहे की आता जो सिनेमा बदलते असं सगळेजण म्हणतात, पण मला असं वाटतं की गेल्या काही तू जे सिनेमे केलेले आहेस मला की समीर विद्वंस सारखा मराठी मधला नवीन जो एक वेगळा विषय घेऊन येतोय, क्षितिज पटवर्धन एक वेगळंच लेखणी आहे त्याची, वेगळाच विषय घेऊन येतो. अशी लोक आल्याने तुम्हाला सुद्धा ऍज अ ऍक्टर म्हणून वेगवेगळे रोल खेळायला मिळतात. मी खेळायला मिळतात असा शब्द याच्यासाठी वापरतोय की मागच्या 10 वर्ष म्हणजे श्वास नंतर काही दिवसांमध्ये असं झालं की परत तोच रिपिटेटिव्ह सिनेमे यायला लागले. पण आता तुम्हाला असं जाणवतं की तुम्ही एका सिनेमात काम केल्यानंतर दुसऱ्या सिनेमात कधी भयानकच तुमच्याकडे विषय घेऊन येतात. असं तुमच्याबरोबर होतं प्रत्येकाबरोबर? पण हा बदल म्हणायचा की हा फक्त चांगला लिखाण होतोय पण तो सिनेमा विकला चांगला जात नाही. आपलं आता सर्वार्थाने चांगला झालाय सिनेमा. म्हणजे इन्व्हेस्टमेंट पासून जातले म्हणजे अमराठी इन्व्हेस्टर्स आहेत मराठी, आणि जेव्हा अमराठी माणूस मराठीत पैसा घालतो तिथे पहिली एक सगळ्यांना एक चांगली चाहूल लागते की इथे काहीतरी होऊ शकतं. सो व्यवहार करणारा माणूस यामध्ये पैसे टाकतोय, चांगली लिखाण असणारा माणूस इथे लिहितोय, डायरेक्ट फ्रेशली सिनेमा शिकून आलेली मुलं आता डिरेक्टर म्हणून कामं करत आहेत. सो मला असं वाटतं की खूप पॉझिटिव्ह आणि चांगल्या गोष्टी घडत आहेत आणि चांगले रोल्स येत आहेत, प्रत्येकाला येत आहेत. आणि आय थिंक कुठेतरी ऑडियन्स सुद्धा एक खूप ऍक्सेप्टिंग झालेलं आहे. ज्या काही गोष्टी नवीन येत आहेत त्या खूप प्लेझेंटली ऍक्सेप्ट केल्या तर रादर ते त्यांना जाणवते की आपल्या आसपास आजकाल हे सगळं घडतं. जसं आपण म्हणतो एक चेंज प्रत्येक जनरेशन मध्ये घडत जातो, तर तसा तो चेंज आपोआप येतो आता जनरेशन. त्यामुळे ती एक पण हे पण मान्य करायला हवं की नाही म्हणजे तुम्ही त्याचा ऍज अ इंडस्ट्री मधले कलाकार म्हणून कसा विचार करता की तुम्ही हे तर टाळू शकत नाही की माझ्या सिनेमासमोर दुसरा सिनेमा येतोय जो मराठीचा आहे, कलाकार पण माझ्या सिनेमात पण तोच अभिनेता आहे आणि तिकडे पण तोच अभिनेता आहे. ही स्पर्धाच झाली, त्याच्यामध्ये प्रेक्षक विभागाला जाईल असं नाही वाटत. पण स्पर्धा मुळात पण असं नाही वाटत का म्हणतं की मुळातच तुम्ही 50 सिनेमे वर्षामध्ये म्हणजे प्रत्येकाला त्याचा फायदा होतो, प्रत्येक आठवड्याला एकच सिनेमा येतो. तो तर गहन विषय झाला आता. पण मी स्पर्धा नाही म्हणतात कारण आता बघ ना ऑप्शन, मी आता एका आठवड्यात मी प्रयोगही करणार आणि माझा सिनेमाही लागणार आहे, पण त्या ठिकाणचा प्रेक्षक तिकडे पोहोचतोच. प्रत्येक जॉनरचा, प्रत्येक ऍक्टरचा किंवा प्रत्येक गोष्टीचा एक प्रेक्षक असतो, तो डेफिनेटली पोहोचतो. आणि फील्ड लेवलला कळतं प्रेक्षकांना. मराठी प्रेक्षक खूप हुशार आहेत. मी तर नाटकाची निर्माती म्हणून तुला सांगते, मी गेली 5-6 वर्ष निर्माती म्हणून काम करते आणि टचवूड पण माझी सगळी प्रोजेक्ट वर्क झाली आहेत आतापर्यंतची निर्माती म्हणून. कारण मी प्रेक्षक म्हणून आधी कलाकृतीकडे बघते की मला मी प्रेक्षक म्हणून याच्यात तिकीट काढून मी बघेन का, तर माझे प्रेक्षक बघतील ना. मीच तिकीट काढायला नाही तयार झालं तर प्रेक्षक का तिकीट काढतील. सो मला नेहमी असं वाटतं की प्रेक्षक हुशार आहेत आणि प्रेक्षक बरोबर चूज करतात आणि सगळ्यांचे सिनेमा चालू, सगळ्यांची नाटकं खूप मराठी लोक आहेत आपले. नाटकं चालू, नको चालू. बरं, शेवटचा प्रश्न. तुम्ही खूप सुंदर उत्तर दिली, पण मला तुमच्या सगळ्यांकडनं हवंय की तू आता प्रेक्षकांचा विषय काढलास तर याच प्रेक्षकांना किंवा याच नवीन प्रेक्षकांना सोशल मीडियावरच्या काय सांगाल? हृदयांतर का बघायला या, का त्याच्यापासून त्याचा आस्वाद घ्या? हिच्यापासून सुरुवात करूया, हिच्यापासून एंड करूया. सुरू करू. तुला काय वाटतं की
किंवा ती सगळ्यांचं उत्तर देऊ शकते. ऍक्च्युली तू थोडक्यात असा शब्दच तुझ्याकडे नाहीये थोडक्यात उत्तर देण्यासाठी वाद आहे. शेवटी काय सांगशील तू की म्हणजे तुझ्या मित्रमैत्रिणींनी काय यावं, त्यांच्या आई वडिलांनी काय यावं, त्यांनी काय यावं या सिनेमा बघायला? हृदयांतर यायला म्हणजे हृदयांतर सिनेमा बघायला सगळ्यांनीच यायला हवं, कारण की ह्या फॅमिलीचं म्हणजे कौटुंबिक सिनेमा आहे हा. म्हणजे आई वडिलांचा असू देत किंवा 2 बहिणींचा असू देत किंवा वडील मुलीचा असू देत नाही तर आई मुलीचा असू देत, हा सगळ्यांचा सिनेमा आहे. आणि आजकाल आपण बघतो म्हणजे माझ्या मैत्रिणींची काही उदाहरणं आहेत की आई नोकरी करते, बाबा नोकरी करतायत, घरी दोघी एकट्या राहतायत. तर तुम्ही हृदयांतर बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल कुठेतरी की आपण कुठेतरी चुकतोय आणि ते जे आपण चुकतोय ते पटकन सुधारलं जाईल. कहाणी सांगू नको विक्रम असं तर आता म्हणजे आपण कुठेतरी चुकतोय हे तुम्हाला लगेच लक्षात येईल. आणि जसं सुबोध सर एकदा म्हणाले होते की हृदयांतर पाहिल्यानंतर तुमच्या बाजूचे हात तुम्हाला पटकन हातात घ्यावा असं वाटला नाही, असं कधी होणारच नाही. म्हणून 7 जुलैला हृदयांतर नक्की बघा, कारण की आपल्या सगळ्यांची आपल्या जवळची गोष्ट. हे बदल वाक्य 7 जुलैलाच बघतील ना तर फक्त पुढे नाही. 7 जुलैपासून त्यांना शेवट करू द्या मॅडम. तू सांग. मला असं वाटतं की आजकाल जे काही चाललंय सगळ्या फॅमिलीजमध्ये तीच गोष्ट आहे, वेगळं काहीच नाहीये. अर्बन एरियाजमध्ये जे काही कुटुंबाचे जे 2 प्रमुख असतात त्यांना एकमेकांसाठी वेळ देता येत नाहीये किंवा मुलांसाठी वेळ देता येत नाहीये. तर प्रत्येक जण जो आहे जो सिटीजमध्ये मेट्रो सिटीजमध्ये राहतोय किंवा कुठेही राहतोय त्याच्या प्रोफेशनमुळे किंवा त्याच्या कामाच्या व्यापांमुळे ज्यांना कुणाला फॅमिलीला वेळ देता येत नाहीये त्यांच्यासाठी ही फिल्म नक्कीच मी म्हणेन की बघण्यासारखी आहे. ॲज वेल एज प्रत्येक जण त्या फिल्मशी नक्कीच रिलेट करू शकेल. सगळी कॅरेक्टर्स एकदम खरी आहेत, त्याच्यात काही सकट खरी आहे सगळे आहेत. सो मला वाटतं की रिलेट करणारी फिल्म आहे प्रत्येकासाठी. येस डेफिनेटली. मी म्हणेन की आजकाल आपण ज्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे त्यांच्याकडे आपण खूप त्यांना निग्लेक्ट करतो आणि काही अनइम्पॉर्टंट गोष्टींना खूप इम्पॉर्टन्स देतो. मग ते करिअर असेल, सक्सेस, पैसा. तर कुठेतरी ही फिल्म बघताना असं जाणवेल की काय गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी महत्वाच्या नाहीयेत आणि उगाचच आपण इम्पॉर्टन्स देतोय. ती कुठेतरी एक जाणीव होईल तुम्हाला आणि एक तुम्हाला असा फिलिंग येईल की आपण संवाद साधला पाहिजे. आजकाल कुठेही कुठच्याही नात्यांमध्ये संवाद फार कमी झालेला आहे. आपण फार कमी बोलतो, कमी एक्सप्रेस करतो एकमेकांशी. तर ते कुठेतरी झालं पाहिजे. त्यामुळे फिल्म बघितल्यानंतर कुठला ना कुठला तरी सीन, कुठली ना कुठला तरी कॅरेक्टर किंवा तुम्ही रिलेट कराल आणि तुम्ही विचार कराल की कदाचित मी असं वागते ते कदाचित मी चेंज करू शकेन किंवा काहीतरी माझं चुकतंय. सो अशा संमिश्र भावना तुमच्या मनामध्ये तर कुठेतरी तुम्ही स्वतःमध्ये एक चेंज करायचा, चांगला चेंज करायचा प्रयत्न कराल. सिरियस वाटत असेल तरी सिरियस नाही एवढी फिल्म. खूप हलकी फुलकी आणि हलक्या पद्धतीने तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करते. सो आय फील की तुम्ही जा थिएटर्समध्ये 7 जुलैपासून बघा फिल्म आणि वी प्रॉमिस यू की तुम्ही खरंच खूप छान एक स्मितहास्य घेऊन तुमच्या फॅमिलीजवळ जाल आणि कदाचित त्याचा तुम्हाला थोडासा फायदा होईल. एक हळवी इमोशनल जर्नी आहे हृदयांतर म्हणजे. आणि मला असं वाटतं की हृदयांतर बघितल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यातल्या महत्वाच्या नात्यांना रिव्हिजिट करावं असं वाटेल, जे की खूप महत्वाचं असतं. थोडे वेगात आपण धावत असतो, त्या धावण्यामध्ये बरेचदा काही गोष्टी राहतात आणि ज्या खूप गृहीत धरलेल्या असतात आणि गृहीत आपण नेहमी जवळच्या लोकांना धरतो. त्यामुळे या जवळच्या लोकांना आणि त्या नात्याला पुन्हा एकदा रिव्हिजिट करण्यासाठी हृदयांतरचा खूप जास्त मला स्वतःला फायदा झाला. त्यामुळे माझ्या प्रेक्षकांना नक्की आवडेल असं मला वाटतं. 7 जुलैपासून नक्की थिएटरमध्ये सिनेमा बघतील तर हे आपण परत सांगायचं. प्रेक्षकांना सवय झाली की पायरसी आपण टाळतो, पायरसी करत नाही. आपण मोबाईलवर 10 रुपये देऊन सिनेमा अंधश्रद्धा आहे. हा अंधश्रद्धा आहे आणि थिएटरमध्ये हाऊसफुल जातात आपले सिनेमे, कारण प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊनच सिनेमा बघतात. तर मग आज सगळी हृदयांतरची टीम प्लॅनेट मराठीच्या या ब्लू मध्ये आली आणि हिच्याशी आपण खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि यांच्याशी थोड्याशा गप्पा मारल्या, पण खूप मस्त वेळ गेला. फॉलोअर्सनी पण खूप चांगले चांगले प्रश्न विचारले, त्याच्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं पण दिली. तर हृदयांतरच्या सगळ्या टीमला 7 जुलैपासून पुढच्या 7 जुलैपर्यंत हा सिनेमाचा शुभेच्छा देऊया. आणि महत्वाचं म्हणजे हा सिनेमा थिएटरमध्ये बघा आणि हे बघण्यासाठी कुठलाही कंडिशन अप्लाय नाहीये. आणि इथेच थांबूया आजच्या प्लॅनेट मराठीच्या ब्लू रूम मध्ये.
ट्रेलर का बोलू? आज जाण्यापूर्वी आपण हृदयांतरची टीम जर आता इथे आलीच आहे तर एक झलक बघूया हृदयांतरच्या एका ट्रेलरची. काही वर्षांपूर्वी माझं आणि शेखरचं अरेंज मॅरेज झालं. कदाचित म्हणूनच आमच्या दोघांमध्ये सगळं काही अरेंज्ड आहे. मग तो जेवणाचा मेन्यू असो नाहीतर ऑफिसला जाण्याआधी आमच्या दोघांमध्ये होणारे लहान सहान वाद. नित्या आणि नायशा सर्वस्व आहेत माझं. त्यांच्यामुळे माझ्या आयुष्याला खरा अर्थ मिळाला. डॅड, वेकेशन्स? वेळ नाहीये. तुला बाहेरच्यांसाठी वेळ, घरच्यांसाठी नाही. 12 वर्ष झाली आमच्या लग्नाला. मला माहित नाही शेखर आणि माझ्यामध्ये नक्की काय आहे. अरे पण मी कुठल्या प्रॉब्लेम मधून चाललोय, मला काय त्रास सहन करावा लागलाय हे विचारशील का नाही कधी? मॉम, डॅड आपल्याला सोडून जाणार? ऍश आंटी, लोक इतकं का भांडतात? हे फाइंड आउट करायला की त्यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे. वेगळं व्हायलाच पाहिजे का आपण? तू एक कारण सांग मला वेगळं न होण्याचं. मिस्टर अँड मिसेस जोशी, तुम्हाला मन थोडं घट्ट करून ऐकावं लागेल. डॉक्टर, हे कसं शक्य आहे? पण इतक्या 10 वर्षांची आहे फक्त, आणि आपण तोपर्यंत कणखर होत नाही जोपर्यंत आपल्याकडे कणखर होण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. कभी मिली कभी चली. हे सगळे डेव्हिल्स नित्याच्या ब्लड मध्ये. आता या सगळ्या डेव्हिल्सला कोण मारणार? क्रिश. दोन माणसांना कधी कधी दूर व्हावं लागतं पुन्हा स्वतःला शोधण्यासाठी, हृदयांतर होण्यासाठी, आयुष्य सेलिब्रेट करण्यासाठी. सतत आनंदी राहणं शक्य नाहीये, पण आनंदाची किंमत कळायला हवी असेल तर थोडं दुखावलं जाणंही गरजेचं आहे. छिंदन्ति शस्त्राणि नैनं